उत्तर प्रदेशाची राजधानी लखनौ एक गजबजलेलं आधुनिक आणि शिक्षण व्यवसायासाठी प्रसिद्ध शहर. पण 20 फेब्रुवारीच्या पहाटे या शहरातील आशियाना परिसरात घडलेली एक घटना संपूर्ण देशाला हादरवून गेली. ही कथा आहे वडील आणि मुलाच्या नात्याची. विश्वास, राग, दबाव आणि एक चुकीच्या निर्णयाने उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाची. आशियाना सेक्टर यल मधील घर क्रमांक 91 मध्ये मानवेंद्र सिंग वय 49 वर्ष आपला मुलगा अक्षत आणि मुलगी कृती सोबत राहत होते. मानवेंद्र सिंग हे वर्धमान पॅथॉलॉजी लॅबचे मालक होते. दारूचा व्यवसायही ते सांभाळत होते. मूळचे जालौन जिल्ह्याचे रहिवासी असलेलं हे कुटुंब लखनौ मध्ये स्थायिक झाले होते. कुटुंबावर आधीच एक मोठं दुःख ओढावलं होतं. अक्षत आणि कृती यांच्या आईचं 9 वर्षापूर्वी निधन झालं होतं. त्यानंतर वडीलच घराचे आधार होते. अक्षत बीकॉम शिकत होता, पण वडिलांची इच्छा वेगळी होती. त्यांना मुलगा डॉक्टर व्हावं, नीटची तयारी करावी, मोठं व्हावं असं वाटत होतं. हा मुद्दा घरात वारंवार वादाचा विषय ठरत होता. 20 फेब्रुवारी पहाटे 4:30 वाजता घरात वडील आणि मुलामध्ये पुन्हा एकदा करिअरच्या मुद्द्यावरून जोरदार वाद झाला. रागाच्या भरात अक्षतने वडिलांचीच परवानाधारक रायफल उचलली आणि गोळी झाडली. गोळी लागताच मानवेंद्र सिंग जागीच कोसळले. सगळं काही क्षणातच संपलं. ही संपूर्ण घटना त्याची बहीण कृतीच्या डोळ्यासमोर घडली. अक्षतने तिला धमकावलं, कोणाला सांगितलंस तर तुलाही मारून टाकीन. भीतीने ती गप्प राहिली. घाबरलेला पण थंड डोक्याने विचार करणारा अक्षत पुढचं पाऊल उचलतो. त्याने मृतदेह 3ऱ्या मजल्यावरून खाली आणला. घराच्या तळमजल्यावर असलेल्या रिकाम्या खोलीत त्याने शरीराचे तुकडे केले. काही अवयव कारमध्ये टाकून सादरवणा परिसरात फेकून दिले. उर्वरित भाग एक निळ्या प्लास्टिकच्या ड्रम मध्ये भरून घरातच लपवून ठेवला. यानंतर तो अगदी सामान्य वागू लागला. गाडी साफ केली. घरात कोणालाही संशय येऊ नये म्हणून सगळं सुरक्षित असल्याचा आवा आणला. 20 फेब्रुवारी नंतर मानवेंद्र सिंग दिसेनासे झाले. 3 दिवस उलटले. अक्षतने पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली. बाबा सकाळी 6 वाजता दिल्लीला जातोय म्हणाले, अजून परतले नाहीत. फोनही बंद आहे. पोलीस तपासाला लागले. मोबाईलचं शेवटचं लोकेशन काकोरीतील लॅब जवळ मिळालं, पण मोबाईल सापडला नाही. दरम्यान अक्षतच्या जबाबात बदल होऊ लागला. आधी म्हणाला वडिलांनी आत्महत्या केली, नंतर म्हणाला मीच मारलं. पोलिसांचा संशय अधिकच वाढला. कठोर चौकशीत अखेर अक्षत कोसळला. त्याने संपूर्ण गुन्हा कबूल केला. सोमवारी संध्याकाळी पोलीस त्याला घेऊन घरी पोहोचले. घराची झडती घेतली असता निळ्या ड्रम मध्ये मानवेंद्र सिंग यांचा धड सापडला. घरात फॉरेन्सिक टीम दाखल झाली. पुरावे गोळा करण्यात आले. बाहेर लोकांची मोठी गर्दी जमली होती. लखनौ सारख्या शांत परिसरात घडलेल्या या ब्ल्यू ड्रम मर्डरने सर्वांना हादरवून टाकलं. मानवेंद्र सिंह यांचे वडील उत्तर प्रदेश पोलिसातून निवृत्त अधिकारी आहेत. धाकटा भाऊ सध्या सचिवालयात कार्यरत आहे. एक सुसंस्कृत स्थिर कुटुंब, पण आतल्या ताणतणावाने आणि संवादाच्या अभावाने सगळं उद्ध्वस्त केलं. एका वडिलांचं स्वप्न होतं मुलगा मोठा व्हावा. एका मुलाच्या मनात मात्र वेगळ्याच इच्छा होत्या. संवाद न झाल्याने, रागाच्या भरात घेतलेल्या एक निर्णयाने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. आज मानवेंद्र सिंग नाहीत. अक्षत तुरुंगात आहे. कृती आयुष्यभर त्या भीषण आठवणी घेऊन जगणार आहे. ही फक्त एक गुन्ह्याची बातमी नाही, ही आहे पालक आणि मुलांमधील संवाद तुटल्याची शोकांतिका. करिअरचा दबाव, अपेक्षा आणि राग जर वेळेवर समजून घेतला नाही तर त्याचे परिणाम किती भयंकर होऊ शकतात याचं हे जिवंत उदाहरण आहे. मित्रांनो, घरात मतभेद असू शकतात, अपेक्षा असू शकतात, पण राग आणि हिंसा कधीच उपाय नसतो. संवाद, समजूत आणि संयम हेच नातं वाचवतात. ही घटना आपल्याला एकच शिकवण देते, स्वप्न मोठी ठेवा, पण नाती तुटणार नाहीत याची काळजी घ्या. जर तुम्हाला अशी सखोल आणि सत्य घटनावर आधारित कथा ऐकायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा.